नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 30 जून 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया मागच्या आठवड्यात तुरीचा बाजारभाव कसा होता, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात तुरीला काय बाजारभाव होते. सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर. या ठिकाणी 1000 क्विंटल तूर आवक आलेली होती मागच्या आठवड्यात. कमीत कमी दर 5000 रुपये, जास्तीत जास्त दर 6500 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर होते 5750 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लासलगाव. 50 क्विंटल तूर आवक आलेली होती. कमीत कमी दर 5400 रुपये, जास्तीत जास्त दर 6000 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 5501 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा. आवक आलेली होती 120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5780 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6200. तर सर्वसाधारण दर 6000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी. आवक आलेली होती मित्रांनो 1150 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6300 रुपये, जास्तीत जास्त दर 6700 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर होते 6500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नांदेड. तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी 80 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6220 रुपये, जास्तीत जास्त दर 6400 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6280 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चंद्रपूर. आवक आलेली होती 15 क्विंटलची. कमीत कमी दर 6230 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6400 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6275 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण. जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. तूर लाल आवक आलेली होती 6 क्विंटलची. कमीत कमी दर 6391 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6600 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली होती मित्रांनो 130 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6280 रुपये, जास्तीत जास्त दर 6325. तर सर्वसाधारण दर 6302. त्यानंतर बाजार समिती कारंजा. या ठिकाणी आवक आलेली होती 10000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5900 रुपये, जास्तीत जास्त दर 6780. तर सर्वसाधारण दर 6530. त्यानंतर परळी वैजनाथ. 90 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 5701 रुपये, जास्तीत जास्त दर 6250. तर सर्वसाधारण दर 5701. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो रिसोड. आवक आलेली होती या ठिकाणी 9000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5700 रुपये, जास्तीत जास्त दर 6535 रुपये. तर सर्वसाधारण दर 6117 रुपये. त्यानंतर वरुड राजुरा बाजार. 500 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर या ठिकाणचे 6360 रुपये, जास्तीत जास्त दर 6690. तर सर्वसाधारण दर होते 6615 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा. आवक आलेली होती 818 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5700 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6652 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6102 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी. तूर लाल. या ठिकाणी 90 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6400 रुपये, जास्तीत जास्त दर 6600 रुपये. तर सर्वसाधारण दर 6450 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम. तूर गज्जर. आवक आलेली होती 1255 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6130 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6525. तर सर्वसाधारण दर 6401 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड. कमीत कमी दर 5100 रुपये, जास्तीत जास्त दर 5300. तर सर्वसाधारण दर 5190 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर. या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव गेलेले होते 6450 रुपयापर्यंत. सर्वसाधारण दर होते 6200. तर कमीत कमी दर 6100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. या ठिकाणी मित्रांनो आवक आली होती 18000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6300 रुपये, जास्तीत जास्त दर 6660 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. तूर लाल. आवक गेलेली होती मित्रांनो 7000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर सर्वसाधारण दर 6580 रुपये. त्यानंतर बाजार समिती अमरावती. आवक आलेली होती 1150 क्विंटलची. कमीत कमी दर 6450 रुपये, जास्तीत जास्त दर 6645.
सर्वसाधारण दर 6,547. त्यानंतर बाजार समिती आहे धुळे. 20 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 4,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,945 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ. तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती 385 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,135 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500. सर्वसाधारण दर 6,317 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा. या ठिकाणी 50 क्विंटल लाल तुरीची आवक आली होती. कमीत कमी दर 5,050 रुपये, जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. नंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर. आवक गेलेली होती जवळपास 3,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,710 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,583 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 15,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग. आवक आलेली होती 1,300 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,350, तर सर्वसाधारण दर होते 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती चाळीसगाव. तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती 350 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 4,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,160 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा. 85 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,285 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर गेलेले होते 5,700 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला. आवक आलेली होती या ठिकाणी 1,800 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,250 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500 ते 6,950 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर. तूर लाल आवक आलेली होती 13,400 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,735 ते 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती खामगाव. आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी 7,385 क्विंटलची. कमीत कमी दर 5,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,750 ते 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 5,750 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 1,500 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,497 ते 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,325 रुपये. त्यानंतर लोणार 118 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,580, तर सर्वसाधारण दर 6,390. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाकूर. कमीत कमी दर 6,101 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणचे 7,000 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होते 6,466 रुपये. आवक आलेली होती 35 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे औरादच्या जनी. 850 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 6,101 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,451 रुपये प्रति क्विंटल ते 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,276 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर जिल्हा आहे वाशिम. या ठिकाणी 1,284 क्विंटल लाल तुरीची आवक गेलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,530 ते 6,825, सर्वसाधारण दर 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर शेलू बाजार. 288 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 ते 6,800, सर्वसाधारण दर 6,375. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ. आवक आलेली होती 600 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 4,175 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर. आवक आलेली होती 1,003 क्विंटलची. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,480, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा. आवक आलेली होती या ठिकाणी 810 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,305 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,410, सर्वसाधारण दर 6,350. त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती. 10,000 क्विंटल मावरी तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 5,850 रुपये, जास्तीत जास्त दर 6,860, 7,070 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,450 रुपये. तर
हे होते मित्रांनो मागच्या आठवड्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. राज्यातील तूर बाजारभावामध्ये मागच्या आठवड्यात बऱ्याचशा ठिकाणी पडझड बघायला मिळालेली असून बाजारभाव खालीवर देखील बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बघायला मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील सध्याचा तूर बाजारभाव काय आहे माहीत असेल तर कृपया कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.